मी जर असं म्हटलं की आपल्याला देवाचीच अडचण होत असते तर हे तुम्हाला पटेल का? पटणार नाही. पण हे सत्य आहे की ज्या ज्या वेळी आपण देवाला आठवणीत ठेवतो त्यावेळी आपल्याला स्वतःला विसरावं लागतं. आणि आपण ज्या केंद्रीय भूमिकेतून जगत असतो, या जगामध्ये आपली भूमिका आपण घेत असतो, तर ते तत्व आहे अहंकार. म्हणजे मीच्या भूमिकेतून आपण या जगाकडे पाहत असतो, व्यक्त होत असतो. तर हा जो मी रूपी अहंकार आहे, ही जी वृत्ती आहे जी आपण धारण केलेली आहे, तर ही नेहमी स्वतःचं वर्चस्व गाजविण्यासाठी, स्वतःला प्रस्थापित करण्यासाठी धडपडत असते. आणि आपण त्या अहंकाराचे, मी वृत्तीचे शिकार असतो. आणि म्हणून ज्या ज्या वेळेस स्वतःच्या शक्तीपेक्षा जास्त काम समोर येईल किंवा संकट येईल, अशा वेळेसच ह्या मीला ईश्वराची आठवण येते. मग आपोआप आठवण येते. जिथं त्याचं सामर्थ्य कमी पडतं आणि आता आपलं काही खरं नाही असं वाटायला लागतं, त्यावेळेस ईश्वर आठवतो. परंतु एरवी मात्र पद्धतशीरपणे ईश्वराला विसरूनच तो जगत असतो. कारण त्याला सगळा स्वतःचा थाट घडवायचा असतं, स्वतःला मोठं व्हायचं असतं. तशी ही अत्यंत सूक्ष्म गोष्ट आहे. जो विचार करू शकेल, ज्याचं स्वतःकडे लक्ष आहे, त्याला ही लक्षात येणारी गोष्ट आहे. आणि म्हणून सुखामध्ये ज्यावेळेस एखादं कर्तृत्वाचं श्रेय घ्यायचे, अशा वेळेस स्वतःला मोठं करताना ईश्वराचीच जणू माणसाला अडचण होत असते. कारण ईश्वर तिथे आला तर मला गायब व्हावं लागतं. मी फक्त साधन म्हणून उरतो, मी सेवक म्हणून उरतो आणि मुख्य तर ईश्वरच करतोय, अशा पद्धतीचा तिथे आशय असतो. परंतु ते मला विसरायचं असतं, हे मात्र नक्की.